आणि आताची एक महत्त्वाची बातमी, महात्मा फुले जन आरोग्य यंत्रणेचं सॉफ्टवेअर 3 दिवसांपासून यंत्रणा ठप्प आहे। त्यामुळे डिस्चार्जसाठी परवानगी मिळत नसल्यामुळे अनेक रुग्णालयांमध्ये हजारो रुग्ण डिस्चार्ज न मिळाल्यामुळे अडकून पडलेले आहेत। यंत्रणा सज्ज नसताना घोषणा झाल्यामुळे गोंधळ निर्माण झालाय। रुग्ण डिस्चार्ज झाल्यास बिलाची जबाबदारी कोण घेणार, यासाठी रुग्णालयांनी बरं झालेल्या पेशंटला डिस्चार्ज देणं बंद केलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्यापासून। गणेश, का अधिकचे अपडेट्स? महात्मा फुले जन आरोग्य यंत्रणेचे सॉफ्टवेअर 3 दिवसांपासून ही यंत्रणा ठप्प आहे। नक्कीच सरकारच्या वतीने हे जे पोर्टल आहे ते अपडेट करण्यासाठी कुठेतरी 3 दिवसापासून काम सुरू आहे। मात्र हे पोर्टल अपडेट न झाल्यामुळे जे रुग्ण आहेत रुग्णालयामध्ये ऍडमिट आहेत त्यांना डिस्चार्ज मिळणं कठीण झालेलं आहे। कारण की जर योजनेच्या पोर्टलमधून जर एखाद्या रुग्णाला डिस्चार्ज करायचा असेल तर त्याची संपूर्ण माहिती भरणं बंधनकारक असते। मात्र ती जर माहिती बंधनकारक भरली नाही तर त्या रुग्णांचे बिल कोण भरणार असा प्रश्न आहे ते रुग्णालयासमोर उपस्थित झालेला आहे। त्यामुळे रुग्णांना डिस्चार्ज देणंच आता आहे ते हॉस्पिटलने केलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी हे पोर्टल आता कधीपर्यंत अपडेट होतं हे देखील पाहणं गरजेचं आहे। कारण की या पोर्टलमुळे आहे ते बरेच रुग्ण आहेत ते रुग्णालयामध्ये अडकून पडल्याचं माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी।